बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं आज उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि 17 देशांचे राजदूत उपस्थित राहणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी आज भाजपची बैठकीमध्ये लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाबाबत चर्चा करण्यात येणार। पीयूष गोयल, किरण रिजिजू, एस जयशंकर उपस्थित राहणार। पश्चिम बंगालमधील कांचनजंगा एक्सप्रेस दुर्घटनेची आज चौकशी। अपघाताशी संबंधित माहिती असल्यास पुरावे देण्याचं आवाहन। ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग करणार चौकशी। प्रयागराज मधल्या त्रिवेणी संगम जवळील नदीमध्ये जलतरणपटूचा योगा। 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी विविध वयोगटातील जलतरणपटूंचं योगासन। राजधानी दिल्लीमधील पाणी टंचाईचे संकट अधिक गडद। दिल्लीमध्ये अनेक भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा, तर पाणी टंचाईवरनं आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप। अमेझॉन ॲपवरनं ऑनलाईन ऑर्डर केलेल्या पॅकेटमध्ये आढळला साप। बंगळुरूमधील जोडप्यानं मागवलेल्या ऑर्डरमध्ये साप निघाल्यानं खळबळ। आसाममध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना। बदरपूर भागामध्ये दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश। सिक्कीममधल्या मुसळधार पावसामुळे अनेक पर्यटक अडकले। 12 आणि 13 जूनपासून सिक्कीममध्ये अडकलेल्या 1200 पर्यटकांची सुटका। त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू। पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यामधील जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील वनबंगल्याला भीषण आग। 5 तासांनंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नीरज चोप्राची आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी। फिनलंडमधील पोवो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई। 85.97 मीटर थ्रोसह जर्मनीच्या डेहनिंगला टाकलं मागे।